माझ्या दिवसाची सुरुवात अशी टम्म फुगलेल्या भाकरीने झाली. हॅलो, हाय, गुड मॉर्निंग. मी हर्षदा. ॲक्चुअली पीठ आणि पाण्याचं प्रमाण माझ्याकडनं जरा गडबडलं होतं. म्हटलं आता काहीतरी ब्लंडर होणार आहे. पण टर्न आउट टू बी व्हेरी गुड. खरं तर ब्लंडर गरजेचे आहेत काहीतरी चांगली गोष्ट होण्यासाठी, हां ना? चला तर मग ॲक्चुअली माझ्याकडे आलं होतं हे फ्लिपकार्टचं पार्सल. तर हा फोन कोणाचा? माझ्या भावाने घेतलेला होता. त्याला त्याचा फोन जुना एक्सचेंज करायचा होता. पण त्याच्या ऑफिसमध्ये फोन लॉकरमध्ये ठेवतात आणि त्याला डिलिव्हरी बॉयचा फोन नसता आला म्हणून त्याने माझ्याकडे ठेवून गेला होता. मग मी एक्सचेंज करून घेतला आणि त्याच्या जुन्या फोनच्या एक्सचेंज व्हॅल्यूवरती ₹87 सुद्धा वाढून आले होते. टर्न आउट टू बी व्हेरी गुड ना? चला मग याच आनंदामध्ये मी बनवला होता हा बर्गर. हा आहे पनीर पॅटी बर्गर. पॅटी ऑलरेडी घरामध्ये होत्या. बन्स मागवले मस्तपैकी पॅटी फ्राय करून घेतल्या. त्यानंतर बन्ससुद्धा थोडेसे शेकून घेतले होते आणि बर्गर बनवला. पण फायनल प्रॉडक्ट शूट करायचीच विसरले. नवीन-नवीन व्लॉगर आहे ना मी. असं होतं बऱ्याचदा. चला, नक्कीच आता पुढच्या वेळेसपासून प्रॉपर रेसिपी ट्राय करेन. त्यानंतर बॅग भरायची होती. आहो चालले होते सांगलीला. त्यामध्ये सर्वात अगोदर मी ह्या 2 साड्या पॅक केल्या, ज्या की आहे गौरींच्या. त्यानंतरनं ही वाली साडी घेतली होती सासूबाईंसाठी म्हणजे आईंसाठी. तर खूप छान कपडा आहे, सॉफ्ट कपडा होता. मला तर आवडला, डेली वेअरच आहे. त्यामुळे ही घेतली होती. आणि मग यांचा एक तिकडे घालण्यासाठी ड्रेस घेतला होता. त्यानंतर उज्जैनचा प्रसाद पॅक केला आणि बाबांचा बर्थडे होता 9 तारखेला. तर मग त्यांच्यासाठी बर्फी ऑर्डर केली कारण केक वगैरे त्यांना जास्त आवडत नाही. म्हणून म्हटलं चला ही चांगली सेफ ऑप्शन आहे आणि भरपूर लोकांना आवडतात. म्हणून मग ही ऑरेंज बर्फी मागवली होती हल्दीरामवरनं. तुम्हाला आवडते का मला नक्की सांगा. त्यानंतर मी माझी पॅकिंग करायला घेणार होते आणि त्यामुळे सर्वात अगोदर राख्या काढल्या. राख्या काढून ठेवल्याच होत्या, शूट केलं आणि त्याच्यानंतरनं पॅक करायला कपडे वगैरे काढणार होते. पण तेवढ्यात ऑफिसचा कॉल आला आणि मग काय तिथेच वेळ झाला. मग आता कंटाळले होते. म्हटलं उद्या सकाळी पॅक करता येईन, जाऊ दे. पण अजून हे घरी पोहोचले नव्हते सांगलीला आणि ड्राईव्ह करून जाणार होते. त्यामुळे मला काही झोप येणार नव्हती. मग तोपर्यंत मी हा वेडनेसडे शो बघितला Netflixवरती पॉपकॉर्न खात-खात. 2 वाजता बहुतेक हे घरी पोहोचले. त्यावेळेस मी झोपले. चला तर मग उद्या भेटूया. बाय.